चला बोलायचं विचारताय काय? आज तुम्ही विधान भवनात आले आहात, काय नेमका विषय आहे? तर आज विधान भवनामध्ये आलो. तुम्ही मुंबईमध्ये होतो आणि महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. आमचं अधिवेशन 10 तारखेपासून सुरू होणार आहे. आत्ताच मी आलो होतो, तसं काही काम नव्हतं, पण मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय मी ऐकत होतो आणि त्यांनी जो भक्तिमार्ग आहे तो भक्तिमार्ग हा कसा महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी अत्यंत उपयोगाचा पडणार आहे. हा जो भक्तिमार्ग आहे, हा जो शक्तिमार्ग आहे, मुक्तिमार्ग आहे आणि त्याला विरोध न करता त्याच्यामध्ये काय सुचव असतील ते द्यावेत, पण तो मार्ग होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर नाशिकपासून एक समृद्धी मार्ग नवीन ते करणार आहेत, ते मी ऐकलं. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदुमिलचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं काम जवळजवळ 80% जास्त झालेलं आहे. फक्त तो जो त्याचा खर्च आहे जवळजवळ 1090 कोटीपेक्षा जास्त आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू फुटाचं फुटाचं होणार आहे आणि सगळ्या देशामध्ये नंबर 2चा पुतळा आहे. म्हणजे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये आहे. त्यानंतर जास्त उंच असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा आहे. त्यामुळं बाबासाहेबांची उंची तर अजून फार मोठी होती. तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस त्यानंतर एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, RPI आम्ही सगळे मिळून आम्ही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतो. विधानसभेमध्ये प्रचंड अशा पद्धतीचं यश आम्हाला दिलेलं आहे आणि जवळ 237 जागा निवडून आपले आलेले आहे. त्यामुळं आमचा जो दलित आणि बौद्ध समाज होता त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे सरकार आणण्यामध्ये दलित बौद्ध समाजाचा मोठा वाटा आहे. एकतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी पकडण्यात आलेले आहेत, पण त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी या परभणीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, पण अद्याप पोलिसांवरती कारवाई होत नाहीये. कारवाई लवकरात लवकर व्हावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याचा निर्णय लवकर घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. दलितांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडं अजूनही चांगलं लक्ष दिलं पाहिजे. माननीय अजितदादा पवार जे बजेट सादर करणार आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं जे 20% पॉप्युलेशन आहे तर तेवढी भागीदारी त्यामध्ये त्या बजेटमध्ये असावी अशा पद्धतीची आपली मागणी राहणार आहे. महायुतीसोबत आहे. येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका महायुती म्हणून सगळ्यांनी लढाव्यात अशा पद्धतीची सूचना रिपब्लिकन पक्ष म्हणून आपली आहे आणि आम्ही सगळे मिळून जर निवडणुका लढलो तर आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळणार आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो लाडक्या बहिणीचा मुद्दा आहे. तर आमच्या पक्षाच्या वतीने आपली मागणी अशी आहे की आपण 1500 रुपये महिन्याला लाडक्या बहिणीला देण्याचा निर्णय घेतला. माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं त्यांनी 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला, म्हणजे एका वर्षाला 18,000 रुपये. तर अशा पद्धतीनं महिलांनी प्रचंड आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि संविधानाचा मुद्दा वेळा चालला नाही. म्हणजे संविधान बदलणार आहे, आरक्षण जाणार आहे, त्यामुळे जनता आपल्या पाठीशी राहिलेली आहे आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा आपल्याला प्रचंडपणे पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आमचं सरकार आल्यानंतर केलेली होती. त्यामुळे माझ्या पक्षाच्या वतीनं मागणी अशी आहे, तरी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आपल्या सरकारने पाळावं आणि सगळ्या भगिनींना 2100 रुपये महिन्याला द्यावे अशी आपली सूचना आहे. सर 80% इंदुमिलचं काम पूर्ण झाले म्हणताय, पण लोकार्पण कधी होईल? या वर्षात होईल? नाही, लोकार्पणला म्हणजे बाकीचं काम जे आहे ते पूर्णत्वाला आलेलं आहे, परंतु जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं जे काय अनेक लोकांनी काय शंका कुशंका घेतल्या होत्या. अनेक लोक दिल्लीला जाऊन बघून आले, आम्ही बघून आलो आणि सगळ्या टेक्निकल स्टाफने सगळं ते बघितलेलं आहे
आणि तो पुतळाची ऑर्डर देण्यामध्ये थोडा उशीर लागलेला आहे. त्यामुळं आता काम राम सुतार अनिल सुतार करतायत, पण ते काम पूर्ण होण्यासाठी अजून 1-1.5 वर्षाचा कालावधी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं थोडा वेळ जरी लागला तरी हरकत नाही, पण स्मारक हे मजबूत झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे आणि जगामध्ये चर्चेला जाईल अशा पद्धतीचं ते स्मारक होणार आहे. संतोष देशमुख हत्याकांडातील कृष्णा आंधळे अद्यापही सापडलेला नाही. आहे तर तो अद्याप मला वाटतं पकडण्यात आलेला नाही आहे आणि त्यासाठी पोलीस पथकं अनेक ठिकाणी पाठवण्यात आलेली आहेत, पण अजून तो सापडत नाही आहे. पण तो सापडला पाहिजे. आपलं महाराष्ट्र पोलीस, आपलं मुंबई पोलीस अत्यंत ॲक्टिव्ह आहे, आपलं क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ॲक्टिव्ह आहे, CID डिपार्टमेंट अत्यंत ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे त्याला लवकर आनंदामध्ये धनंजय मुंडे आमचे चांगले मित्र आहेत आणि धनंजय मुंडे यांचा त्या कोणाशी काही संबंध नाही आहे, पण वाल्मिक कराड हे त्याचे जवळचे मित्र होते आणि त्यामुळं माझं मत असं होतं की सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. तर मला जी माहिती मिळाली की अजितदादांकडे धनंजय बरोबर होतं की या खुनाच्या प्रकरणात चोरी असले तर त्यांचे तर नाहीत, त्याचे काही पुरावे नाहीत, त्यामुळं राजीनामा कसा घ्यायचा असं मत अजितदादांचं होतं. पण सुरुवातीला त्यांनी राजीनामा दिला असता तरी विरोधकांना ही आकारदांगड करण्याची त्याच्यावर आली नसती. त्यामुळं शेवटी धनंजय मुंडे यांनी राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिलेला आहे आणि हा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे. वारंवार महामानवांचा अपमान होत चाललाय आणि आता भैयाजी जोशी यांचं एक नवीन वक्तव्य पुढे आलेलं आहे. काय सांगतात तर महामानवांचा जो अपमान आहे ते अपमान होता कामा नये. महामानवांनी आपल्याला घडवलेलं आहे, महामानवांमुळे आपण सगळे आहोत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या पुतळ्यांची विटंबना किंवा यांच्या पुतळ्यांचा अपमान होता का कामा नये आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा घटना घडणाऱ्यांना मला वाटतं मोठी शिक्षा जी आहे ती दिली पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. अमरीश